पंथातील शृंगारिक आणि प्रवृत्तीला चालना देणारे वर्णन पंथाच्या मूळ तत्वांशी सुसंगत नाही हे सांगायला पंथाच्या तत्वांविषयीची अत्यंत सखोल समज लागते. ती समज बायदेवबासांकडे होती. म्हणूनच त्यांचं हे परीक्षण त्यांच्या वैराग्याची आणि पंथावरील अढळ निष्ठेची साक्ष देते. हो, म्हणूनच पंथात त्यांच्याकडे एक श्रद्धास्थान म्हणून पाहिले जायचे. पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटते, जो माणूस तत्वज्ञानात इतका कठोर आहे तो दैनंदिन जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न कसे सोडवत असेल. त्यांच्या न्यायनिवाड्याचा एक अतिशय प्रसिद्ध प्रसंग आहे जो यावर प्रकाश टाकतो. तो प्रसंग म्हणजे ठाईक आणि अभ्यागत यांचा वाद. म्हणजे परशुरामबास आणि अनोबास यांच्यातील पाय धुण्यावरून झालेला वाद ना. होय, एकदा परशुरामबास आणि बायदेवबास हे अनोबास यांच्याकडे पाहुणे म्हणून गेले होते. महानुभाव पंथाच्या रीतिरिवाजाप्रमाणे अनोबासांनी सुरुवातीला बायदेवबासांचे पाय धुतले. पण जेव्हा परशुरामबासांचे पाय धुण्याची वेळ आली तेव्हा परशुरामबास त्यांना पाय धुऊ देईनात. पण त्यांच्या या नकारामागे अहंकार नव्हता, तर एक विशिष्ट आदरभाव होता. बरोबर. परशुरामबास अनोबासांना अत्यंत आदराने म्हणाले, अनोबा, तुम्ही आमचे गुरु, त्यामुळे तुम्हाला आमचे पाय धुता येणार नाहीत. मग त्यावर अनोबासांची काय प्रतिक्रिया होती? अनोबासा यांनी दिलेले उत्तरही तितकेच मार्मिक आणि तात्विक होते. ते म्हणाले, पाय या सोन्याच्या झाल्या तरी त्यावरून चाललेच पाहिजेत. त्या डोक्यावर घेऊन थोडे चालता येईल. क्या बात आहे. म्हणजे शिष्याने गुरुचा आदर करावा हे ठीक आहे, पण पाय धुण्याची जी प्रथा आहे ती पार पाडलीच पाहिजे. आणि या अशा भावनिक आणि तात्विक वादात जिथे दोघंही आपापल्या जागी बरोबर वाटत आहेत, तिथे लवाद किंवा न्यायाधीश म्हणून शेवटी बायदेवबासांची नेमणूक झाली. हो. आणि त्यांनी दिलेला निर्णय त्यांच्या प्रगल्भतेचे आणि स्पष्ट विचारसरणीचे दर्शन घडवतो. बायदेवबासांनी यावर जो न्याय दिला तो असा की ठाईक आणि अभ्यागत यांनी आदरातिथ्य करणे आणि करू देणे उचित आहे. म्हणजे जो यजमान आहे ज्याला ठाईक म्हणतात आणि जो अतिथी आहे म्हणजे अभ्यागत, त्यांनी आपापले धर्म पाळावेत. अगदी बरोबर. अनोबास इथे यजमान आहेत, त्यामुळे त्यांनी अतिथीचे पाय धुणे हे त्यांचे कर्तव्य आहे. आणि परशुरामबास हे जरी अनोबासांना गुरु मानत असले तरी सध्या ते इथे ते अतिथी म्हणून गेले आहेत, म्हणून त्यांनी पाय धुवून घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपापले कार्य करणे उचित होय, हा त्यांनी न्याय दिला. म्हणजेच भक्ती किंवा आदर म्हणजे केवळ भावनेच्या आहारी जाऊन कर्तव्य विसरणे नाही, तर विवेकाची जोड ठेवून आपले धर्म पाळणे हाच यामागचा मुख्य उद्देश होता. अगदी. बायदेवबासांनी या भक्तीच्या भांडणात जो न्याय दिला तो व्यावहारिक आणि तात्विक अशा दोन्ही पातळ्यांवर अचूक होता. हो. म्हणूनच त्यांच्याकडे पंथीय उपदेश सांगण्याची आणि अचूक सल्ला देण्याची मोठी शक्ती होती. आतापर्यंत आपण त्यांची बुद्धिमत्ता, तत्वज्ञानाची जाण आणि त्यांचा व्यावहारिक न्याय निवाडा पाहिला. पण ह्या सर्व कठोर आणि शिस्तबद्ध गुणांच्या पलीकडे बायदेवबासांच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत हळवा आणि भावनाप्रधान कोपरा होता. होय. श्री चक्रधर स्वामींवर त्यांचे जे अतोनात प्रेम होते त्याचे पडसाद स्वामींच्या विरहाच्या वेळी अत्यंत तीव्रतेने उमटले. शके 1194च्या आसपास जेव्हा श्री चक्रधर स्वामींनी उत्तरेकडे गमन केले तेव्हा संपूर्ण पंथालाच प्रचंड दुःख झाले होते. तो काळ संपूर्ण महानुभाव पंथासाठी एका मोठ्या भावनिक धक्क्याचा होता. या विरहानंतर पंथाचे प्रथम आचार्य नागदेवाचार्य यांच्यासोबत लक्ष्मीधर बाबा, बाईदेवबास आणि इतर निवडक मंडळी तीर्थयात्रेला निघाली होती. बरोबर. त्यांनी डोंबेगाव, रयसगाव, पैठण, वृद्धसंगम, जोगेश्वरी, पेहरा संगम अशा अनेक स्थळांना भेटी दिल्या जिथे पूर्वी स्वामींचा स्पर्श झाला होता. आणि या प्रवासात जेव्हा ही मंडळी डोंबेगावला आली तेव्हा एक अत्यंत हृदयद्रावक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. डोंबेगावमधील त्या भिंतीचा चिऱ्याचा प्रसंग. सांना काहीतरी दिसले. ती होती साक्षात श्री चक्रधर स्वामींनी टाकलेली पानाची पीक. बाप रे. स्वामींनी पूर्वी कधीतरी तिथे विळा खाऊन ती पीक टाकली असावी आणि ती तशीच सुकून तिथे राहिली होती. विरहाच्या त्या काळात महानुभावियांसाठी ती सुकलेली पीक साक्षात प्रसादाचेच स्थान बनली. प्रथम नागदेवाचार्यांनी त्या पिकेची अत्यंत श्रद्धेने प्रसाद सेवा केली. म्हणजे त्यांनी त्या भिंतीच्या चिरेला मुख लावलं. म्हणजे नुसत्या एका सुकलेल्या पानाच्या पिकेवरून इतकी प्रखर भक्ती. आणि मग बायदेवबासांनी काय केले? नागदेवाचार्यांनंतर बायदेवबासांनीही तेच अनुकरण केले. पण इथे बायदेवबासांच्या भक्तीची आणि भावनेची तीव्रता एवढी प्रचंड होती की त्यांनी तिथे अक्षरशः लोटांगण घातले. बाप रे. मुख सोडून निघाले तरी ते प्रसाद सोडित नव्हते. यावरून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की ती भक्ती किती अथांग असेल.
स्वामींच्या आठवणीने आणि दुःखातिरेकाने त्यांचे भान हरपले आणि ते तिथे जमिनीवर बेशुद्ध पडले. हे ऐकतानाही डोळ्यात पाणी येतं. एक अत्यंत बुद्धिमान स्थानपोथीसारखा ग्रंथ लिहिणारा माणूस एका आठवणीनं असं कोसळून पडतो. शेवटी खुद्द नागदेवाचार्यांनी त्यांना कसेबसे सावरले. आणि या एका प्रसंगावरून नागदेवाचार्यांनी जो निर्णय घेतला तो एका अत्यंत कुशल नेत्याचा आणि काळजीवाहू गुरुचा होता असं म्हणावं लागेल. हो, कारण डोंबे गावाहून ही सर्व मंडळी पुढे बेलापूरला जाणार होती, परंतु श्री चक्रधर स्वामींनी बेलापूरहूनच उत्तरेकडे प्रस्थान केले होते हे नागदेवाचार्यांना माहीत होते. अच्छा. जर ही मंडळी बेलापूरला गेली असती आणि बायदेव बासांना तिथे जाऊन ही जाणीव झाली असती की आपले स्वामी इथूनच कायमचे दूर गेले आहेत, तर त्या विराहाच्या कल्पनेने आणि दुःखाच्या तीव्रतेने त्यांनी तिथेच देहपात करून आपले प्राण सोडले असते. आणि म्हणूनच नागदेवाचार्यांनी आपली तीर्थयात्रा बेलापूरला न नेता तिथूनच वळवली. मुळे आपण बेलापुराला जायचं नाही. नेत्याला आपल्या सहकार्याच्या भावनिक क्षमतेची किती अचूक जाण असावी याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यातून बाईदेवबासांच्या मनात स्वामींबद्दल असलेली अनन्यसाधारण भक्ती स्पष्ट होते. एक असा व्यक्ती जो भक्तीत आकंठ बुडालेला आहे, पण तरीही ज्याची विचारशक्ती अत्यंत स्पष्ट आहे. अशा या अद्वितीय व्यक्तिमत्वाला महानुभाव पंथाने सर्वोच्च सन्मान दिला. नागदेवाचार्यांनंतर महानुभाव पंथाचे द्वितीय आचार्य होण्याचा मान याच बाईदेवबासांना मिळाला. हो, साधारणपणे 3 वर्ष त्यांनी या आचार्यपदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. या आचार्यपदाच्या हस्तांतरणाचे काही ठोस ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत ना? होय, डॉक्टर व्ही.बी. कोलते आणि वाना देशपांडे यांसारख्या ज्येष्ठ अभ्यासकांनी यावर अतिशय भक्कम पुरावे दिले आहेत. डॉक्टर कोलते एका ऐतिहासिक संदर्भाचा आधार देत सांगतात की स्वतः नागदेवाचार्यांनी या संदर्भात आज्ञा दिली होती. नागदेवाचार्य म्हणाले होते, बाईदेह काळपर्यंत सर्वज्ञाची या प्रवृत्ती, मी या सर्वज्ञाचा व्यापारू चालविला, आता तुहा चालवावा. म्हणजे इतके दिवस मी हा पंथ चालवला, आता बाईदेवानी तो चालवावा. हो, आणि पुढे ते म्हणाले, घाला गा तुम्ही समस्त बायदेयाशी दंडवत, आता समस्त तुम्ही याची अनुज्ञे वर्तावे. याचा सरळ अर्थ असा की सर्वांनी त्यांच्या आज्ञेनुसार वागावे. पण या आचार्य पदाच्या परंपरेचे संकेत खूप आधीच एका स्वप्नाद्वारे मिळाले होते अशी एक मोठी आख्यायिका पंथात सांगितली जाते. ते देमाईसांचे स्वप्न काय होते? नागदेवाचार्य जेव्हा आचार्य पदावर होते तेव्हा एकदा देमाईसा नावाच्या एका शिष्याला एक विलक्षण आणि खूपच प्रतिकात्मक स्वप्न पडलं. देमाईसांनी स्वप्नात पाहिलं की 4 पुरुष एक मोठा रांजण उचलून नेत आहेत. ते पाहून देमाईसा त्यांना म्हणाल्या, कायसिया नयालगा, म्हणजे तुम्ही हे कुठे नेत आहात? आणि असे म्हणून तिने तो रांजण पोटाशी धरला व त्यांना नेऊ दिला नाही. मग काय झालं? तेव्हा काय झालं, त्या 4 पुरुषांपैकी एक जण तिला म्हणाला, अगे या आईचे या ओठी 3 अंजुली रत्ने घाला. थांबा, रांजण आणि 3 ओंजळी रत्ने या अत्यंत गूढ स्वप्नाचा अर्थ नागदेवाचार्यांनी काय लावला? नागदेवाचार्यांनी याचा जो अर्थ लावला तो पुढे अगदी तंतोतंत खरा ठरला. ते म्हणाले, आता मज सर्वज्ञाचा हाकारू येईल, म्हणजे आता माझी वेळ जवळ आलीये, मला जावे लागेल. अच्छा. तो रांजण म्हणजे स्वतः नागदेवाचार्य. आणि त्या पुरुषांनी ज्या 3 ओंजळी रत्ने घालण्यास सांगितली, ती रत्ने म्हणजे नागदेवाचार्यांनंतर येणारे पुढचे 3 अधिष्ठाने किंवा आचार्य. आणि ते 3 आचार्य कोण होते? नागदेवाचार्यांनी स्पष्ट केले की ते 3 आचार्य म्हणजे अनुक्रमे पहिले बाईदेवबास, ज्यांना भावेदेव व्यास असेही म्हटले जायचे, दुसरे कवीश्वराचार्य आणि तिसरे परशुरामबास. हे स्वप्न आणि त्याचं स्पष्टीकरण महानुभाव पंथाच्या इतिहासात खूप महत्त्वाचे मानले जाते, कारण यातून आचार्य परंपरेचा एक स्पष्ट क्रम आणि त्यामागील दृढ श्रद्धा दिसून येते. नक्कीच. शके 1231 म्हणजेच इसवी सन 1309च्या सुमारास बाईदेवबासांचा मृत्यूकाळ मानला जातो. पण इथे एक प्रश्न पडतो, जर ते द्वितीय आचार्य होते, इतके थोर तत्वज्ञ होते, तर महानुभाव पंथातील स्मृतिस्थळ किंवा लीळाचरित्र यांसारख्या प्रमुख ऐतिहासिक ग्रंथांमध्ये बाईदेवबासांच्या स्मृती किंवा त्यांचे उल्लेख तुलनेने फारच कमी का आढळतात? त्याचे मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे त्यांचा स्वतःचा स्वभाव. कसा होता त्यांचा स्वभाव? ते अतिशय अबोल, शांत आणि चिंतनशील होते. ते स्वतःहून कधीच पुढे पुढे करत नसत किंवा स्वतःच्या कार्याचा गाजावाजा करत नसत. बरोबर. त्यांची भक्ती अत्यंत वैयक्तिक, निवांत आणि अंतर्मुख होती.
ते प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर राहिले, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की साहित्यातील त्यांचे योगदान कमी होते. साहित्यातील योगदानाचा विचार केला तर त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आहे. पूजावसर नावाचे 10 ठायसाठी प्रश्ने किंवा प्रश्नावली, तसेच प्रसाद सेवा, मूर्तिज्ञान अशी अनेक प्रकरणे त्यांनी लिहिली. आणि यातली सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे बायदेवबासांनी रचलेले हे ग्रंथ, विशेषतः नित्यदिनी लीळा आणि इतर प्रकरणे आज संप्रदायाच्या नित्यपाठात अंतर्भूत केलेली आहेत. हो, आजही महानुभाव संप्रदायात भोजनपूर्व नित्यपाठ वाचण्याची प्रथा आहे आणि त्यात बायदेवबासांच्या या रचनांचे रोज पारायण केले जाते. म्हणजे विचार करा, ज्या माणसाचे उल्लेख कथांमध्ये कमी आहेत त्याच माणसाचे शब्द मात्र रोजच्या नित्यपाठात हजारो भाविकांच्या मुखातून आजही उच्चारले जातात. हीच त्यांच्या निस्सीम भक्तीची आणि अस्तित्वाची सर्वात मोठी पावती आहे. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. जर संपूर्ण चर्चेचा गोषवारा द्यायचा झाला तर असे म्हणता येईल की बायदेवबासांचे संपूर्ण जीवन हे एका अर्थाने 2 टोकांच्या वृत्तीतून निर्माण झालेल्या परिपूर्णतेचे उदाहरण आहे. अगदी बरोबर. एका बाजूला ते प्रखर वैराग्य, बुद्धिमत्ता आणि तत्वज्ञानाची कडक शिस्त पाळणारे अधिकारी होते, तर दुसऱ्या बाजूला स्वामींच्या एका सुकलेल्या पिकेवरून बेशुद्ध पडणे इतके अत्यंत हळवे आणि भावुक भक्त होते. हो, कोणताही गाजावाजा न करता अत्यंत शांतपणे केवळ आपल्या कृतीतून त्यांनी पंथाला एक भक्कम पाया दिला. या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत विचारप्रवर्तक मुद्दा नक्कीच समोर येतो. आपण पाहिलं की बायदेवबासांनी आपल्या याच अफाट आणि हळव्या भक्तीतून आणि निष्ठेतून येणाऱ्या पिढ्यांसाठी स्थानपोथीच्या रूपाने एक अत्यंत अचूक असा भौगोलिक आणि आध्यात्मिक नकाशा तयार करून ठेवला. आजच्या जगात आपण भावनांना अनेकदा कमकुवतपणा मानतो. आजच्या या प्रॅक्टिकल जगात आपणही कोणत्या ना कोणत्या तत्वांवर, व्यक्तींवर किंवा विचारधारेवर निष्ठा ठेवत असतो. बरोबर. पण प्रश्न असा आहे की आपण ज्या गोष्टींवर निष्ठा ठेवतो आहोत त्यातून आपण आपल्या भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी कोणता नकाशा तयार करत आहोत? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. खऱ्या अर्थाने तीच भावनिकता एखाद्याला इतिहासाचा एवढा मोठा पाया रचण्याची ताकद देऊ शकते का? तो नकाशा दिशा दाखवणारा आहे की भरकटवणारा? खूपच सखोल आणि अंतर्मुख करणारा असा हा विचार आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण बायदेवबासांच्या जीवन प्रवासातून भक्ती, बुद्धिमत्ता आणि अढळ निष्ठा यांचा जो सुरेख संगम अनुभवला तो निश्चितच एक वेगळा दृष्टिकोन देणारा ठरेल. या भावनिक आणि तात्विक नकाशावर आपण सर्वांनीच नक्की विचार करत राहूया. अशाच एका नवीन, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नवीन गोष्टी शोधत रहा, शिकत रहा. धन्यवाद.